एकदा एक मुलगा हताश निराश होऊन एका टेकडीवर जाऊन एकटाच बसला होता. तिथून एक प्रौढ असा म्हातारा माणूस चालला होता. त्यानं त्याला बघितलं आणि विचारलं, बाबा असा का बसला तिकडं? तो म्हणाला, माझ्या जीवनात काय सुद्धा अर्थ नाही, ना नोकरी ना चाकरी ना लग्न, आईबाबांना विनाकारण त्रास, म्हणून इकडे येऊन बसलो आहे. म्हाताऱ्या माणसानं सांगितलं, बाबा रे, तू असा गैरसमज करून घेऊ नको, तुझी किंमत फार मोठी आहे. एक काम कर, हा दगड घेऊन जा बाजारात आणि याची किंमत किती होती बघ. तो बाजारात गेला. त्या दगडाला एका माणसानं 200 रुपयाला मागितलं. नंतर परत आला तो दगड घेऊन. परत तोच दगड घेऊन एका मूर्तिकाराकडे गेला. मूर्तिकारानं त्या दगडाची किंमत 2000 रुपये केली. म्हाताऱ्यानं त्याला सांगितलं, बघ, त्या दगडाची किंमत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी होती. मग तुझीसुद्धा किंमत, तू जिथं राहशील, जिथं थांबशील, ज्याच्या सहवासात राहशील, तितकी तुझी किंमत मोठी होणार आहे. तू निराश होऊ नको, तुझीसुद्धा किंमत फार मोठी आहे. तू हताश झालास तर त्याचा काहीसुद्धा उपयोग नाही, तुझ्या जीवनात अर्थ नाही असं होईल. तू निराश न होता उद्योगाला लाग, कामाला लाग आणि तू पोट भरण्याच्या लायक होशील.